नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी आज तुमच्यासाठी इयत्ता 8वीसाठी असणाऱ्या NMMS व MTSE ह्या स्पर्धा परीक्षेसाठी असणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. धडा 4 1857चा स्वातंत्र्य लढा. प्रश्न क्रमांक 1. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला काय नाव दिले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्य समर. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या गव्हर्नर जनरलने भारतातील संस्थाने खालसा केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 3. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या वृत्तपत्रातून जनजागृती केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संवाद कौमुदी. प्रश्न क्रमांक 4. 1857च्या उठावावेळी कोण गव्हर्नर जनरल होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 5. 1857च्या उठावाची पहिली ठिणगी कोणत्या छावणीत पडली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बराकपूर. प्रश्न क्रमांक 6. रामोशी बांधवांना एकत्र करून कोणी इंग्रजांविरुद्ध बंड केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उमाजी नाईक. प्रश्न क्रमांक 7. टिंबटिंबमध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली व टिंबटिंब येथे फाशी दिली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1832 पुणे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या हिंदी शिपायाने इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगल पांडे. प्रश्न क्रमांक 9. 18 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपे यांना कोठे फाशी देण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिप्री. प्रश्न क्रमांक 10. इसवी सन टिंबटिंबमध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1803. प्रश्न क्रमांक 11. 1857च्या लढ्यानंतर भारतविषयक कारभार पाहण्यासाठी कोणते पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत मंत्री. प्रश्न क्रमांक 12. मध्ययुगीन काळापासून कोणत्या राज्यामध्ये पाईक पद्धती अस्तित्वात होती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिशा. प्रश्न क्रमांक 13. ओडिशा राज्यात निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना काय म्हणतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाईक. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या राज्यकर्त्याने 1857च्या क्रांतियुद्धात भाग घेतला नव्हता?
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्वाल्हेरचे शिंदे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील आदिवासी व वन्य जमातींचा उदरनिर्वाह कोणत्या संपत्तीवर होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जंगल संपत्ती. प्रश्न क्रमांक 16. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी कोणती नवीन पद्धत अंमलात आणली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महसूल पद्धती. प्रश्न क्रमांक 17. राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोण पहिला भारत मंत्री झाला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड स्टॅनले. प्रश्न क्रमांक 18. कंपनीकडून इंग्रज सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प वेतन व भत्ते भारतीय सैनिकांना मिळत होते म्हणून कोणत्या साली बराकपूर येथे उठाव झाला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1824. प्रश्न क्रमांक 19. कंपनीकडून इंग्रज सैनिकांच्या तुलनेत भारतीय सैनिकांना अल्प वेतन व भत्ते मिळत होते म्हणून कधी वेल्लोर येथे उठाव झाला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1806. प्रश्न क्रमांक 20. इसवी सन 1817 मध्ये पाईकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला. त्याचे नेतृत्व कोणी केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बक्षी जगनबंधू विद्याधर. प्रश्न क्रमांक 21. बहादूर शहा यांना कोठे कारावासात ठेवण्यात आले होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रंगून. प्रश्न क्रमांक 22. 1858च्या कायद्यान्वये भारताचा पहिला व्हाईसरॉय व शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 23. बिहारमध्ये कोणी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संथाळ. प्रश्न क्रमांक 24. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी कुठे आश्रय घेतला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेपाळ. प्रश्न क्रमांक 25. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण कोणी स्वीकारले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्रज. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1858. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या उठावात 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खानदेश. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रज राज्यसत्तेला संघटितपणे विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1857. प्रश्न क्रमांक 29. बंगाल प्रांतामध्ये मोठा दुष्काळ केव्हा पडला होता?
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1770. प्रश्न क्रमांक 30. 18व्या शतकात मोगल साम्राज्य दुबळी झाल्यानंतर कोणत्या परकीयांनी हिंदुस्थानावर आक्रमण करण्यास सुरुवात केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नादिरशाह अब्दाली. प्रश्न क्रमांक 31. गैरकारभाराचे निमित्त पुढे करून कोणत्या नवाबाला पदच्युत करण्यात आले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अयोध्या. प्रश्न क्रमांक 32. 1763 ते 1857 या काळात कोठे प्रथम संन्याशांच्या व नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंगाल. प्रश्न क्रमांक 33. ब्रिटिशांनी कोणत्या साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1856. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या दिवशी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला व मोगल बादशहा बहादूर शाह यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 मे 1857. प्रश्न क्रमांक 35. 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर.